नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. गुड मॉर्निंग. तर चला चाललो आहे ग्राउंडवर लाईव्ह करायला. पहिले आता किडबॅक देतो माझ्या ग्राउंडवर, मग तसंच जातो ग्राउंडवर. कारण आज कोणी घ्यायलाच नाही आलं. का बरं नाही आलं काय माहीत. चला देऊन येतो. येड्यांना करू, मला पहिलेच लेट झालं आहे. सरक बाजूला शेंबडे. मग मी पाव दे बरं याला. पावसावानी करतो यार सिंबा तू, बरं का. आणि लेट झाल्यावरच बरं सुचत तुला. जाय ना, ये ना, शिशी करून ये ना, जाय ना. नाही जाय ना सिंबा, जाऊ नक्की. हा बघ, पाव दे ना त्याला. सिंबा नको ना, सिंबा लेट झाल्यावर नको करत जाऊ असं. तर हे बघा ग्राउंडवर आलेलो आहे. पोरांची बघा शेकोटी चालू आहे. न ते पिचला रोलिंग केली ना, काही ना काही. हे शेकोटी चालू आहे. उठा पटकन, उठा, चला आवरा. आणि खेळून झाल्यावर या तिकडं मॅच पाहिलं. तर आलेलो आहे ग्राउंडवर. अशा रीतीने छान अशी हनुमान चालीसा चालू आहे सकाळी सकाळी. अजून सूरज दादा काही आली नाही. काल पण असंच होतं. सूर्यामुळे ना थोडा व्ह्यू छान येतो. म्हणजे लाईट आली का लाईव्ह पण छान येतं. थोडं दव आहेच अजून पिचवर. तर आज बॉल थोडा थांबून येईल. तर बघूयात, थोड्याच वेळात 10 मिनिटात लाईव्ह चालू होईल. तर अशा रीतीने मॅच एंड. गोदावरी स्ट्रायकर्स वॉन द मॅच. तर चला आता जाऊयात घरी. लाईव्हचं काम झालं आहे, 9:30 झाले. चला आता पटकन फॅक्टरीवर. मम्मीने मस्त बनवली आहे कांद्याची पात, त्याचसोबत गरम गरम भाकर. वाजले 10:30. तर पटकन हे मस्त खाऊन जातो फॅक्टरीवर. आता ते मशीन फिटिंगचं काम चालू आहे. फिटिंग झालेली आहे, त्याचं आपल्याला आता वायरिंगचं काम चालू आहे आपलं. त्याची वायरिंग करायची आता. तर खाऊन झालं की मी पहिले फॅक्टरीत जातो. आणि खाता खाता मी बघतोय मॅच. जी मीच लाईव्ह केली होती तीच बघतोय मी. अँगल बिंगल कसे येत आहे काय. छान क्वालिटी येते. आयफोन आहे शेवटी, छान क्वालिटी येते खरंच. तर मस्तपैकी नाश्ता, काय नाश्ता नाही, जेवणच झालेलं एकदम टकाटक. आणि आता गॅस टाकी लावायची गॅस गिझरला. ती आता इथून घेऊन जातो. त्या दिवशी वरती आणली ती तशी अजून वरतीच होती ती. तर ही घेऊन मग खाली लावतो आता, कारण संपली. पंची आंघोळ बाकी अजून. तू काय मामाला चिटकवाच फिरवतो का रे? म्हणजे मामा सोडायचं नाही का? कटिंगला गेलो हे बघा मी आता आपल्याकडं लाल आणि पिवळा 2-2 ब्रास आहेत काय बरं? कोणता? मोठा बिस्किट आहे नीट पाय. दोन परत ब्रास का? हो, 2 ब्रास लाल आणि 2 ब्रास पिवळा. आज होऊन जाईल ना काका वायरिंग? आज ठेवू नका बरं अंकल वायरिंगचं. डायरेक्ट आज चालूच करा. सॅम्पल काढू आज. ते थोडं तिरपं आहे का हो अजून? कर, त्याला सरळ करावं लागेल. या दोन्हीची झाली की लेवल. तर आता पप्पांचे काही सकाळी व्हिडिओ काढले होते, म्हणजे लाईव्ह सोबत मी व्हिडिओ पण काढत होतो. कारण विवेक काय आज आला नव्हता, तर मीच व्हिडिओ काढले ते. तर सगळे मस्त शॉर्ट्स घेतले, सगळे क्लोजअप बिजअप, मस्त विनिंग मुमेंट. आणि ते सगळं 10 ते 12 मिनटाचं होतं. तर ते छोटं करून करून ते 1-1.5 मिनटाचा व्हिडिओ बनवला मी आता. त्याला सगळं 1 तास जातो एडिटिंगला. तर ते आत्ता करून घेतलं. लाईट पण गेलेली आहे, तसं वायर फिटिंग पूर्ण झालेली आहे आपल्या मशीनची. पण आता लाईट गेल्यामुळं टेस्टिंग करता नाही येते. लाईट येईल 2 वाजता, तेव्हा आपण करूयात. तर आता शफिक काका थोडे ऑइलिंग करताय मस्तपैकी. ट्रॅक बिक असतं, त्यांना प्रॉपर ऑइलिंग ग्रीसिंग करावंच लागतं. तर लाईट आल्यावर आपण याची टेस्टिंग करू आणि तुम्हाला दाखवूयात कसं प्रोडक्शन निघतं, काय काय कसं. हे बघा आता सिम्बा कसा मस्त झोपलेला आहे. खरे डवचाळे. आता पळ ना गाडी मागं. नुसता गाडी मागं पळत राहतो पावसाळ्यामध्ये. काचावरती उडून नाही ना, त्याला लय भारी झाकण मस्त आहे. ते बघा मम्मी आमच्यासाठी जुगाड करून देते. खलबत्त्यात काच फुटतोय ना नाही, त्याच्यासाठी तिने ते खलबत्त्याचं बरोबर माप घेऊन शेप बनवती. तर आमची झाली होती बऱ्यापैकी कुठून. प्रेम कुठं राहिला ना म्हटलं बाई, डोळ्यात बिळ्यात नको उडायला काच. बरोबर आहे बघा. मम्मी सेफ्टीचा विचार करते किती आमच्या. बघा मस्त. तर ते करून त्याला मी चाललोय गावात, काय मी थोडं. किती वेळा?
1 तास. तर माझं आता थोडंसं काम आहे पंचायत समितीत, तर मी ते करून येतो. तोपर्यंत प्रेम इथं काचा कुटतोय. तर बघू मांज्याचं कसं नियोजन लागतं. आता पोचलो आहे पंचायत समितीत, तर थोडंसं काम आहे, ते काम करून घेतो 15-20 मिनटात. बघतो किती वेळ लागतो, कारण काय थोडक्यात खूप गर्दी असते कधी कधी पंचायत समितीत. तर ज्यांच्याकडं काम आहे ते ऑफिसमध्ये तर नाही आहे, पण ऑफिस उघडं आहे, म्हणजे ते आलेले ते, पण कुठेतरी त्यांची मीटिंग चालू असेल. आता 1:30 वाजला आहे, लंच ब्रेक तर नाही 2च्या पुढं होतो. तर चला बघूयात, थोडं बसलो इथं वाट बघतो त्यांची. फोन पण लागत नाही इथं, कारण नेटवर्कचा लई इश्यू इथं. तर चला आता 2तच 3:30 वाजले. बसून काम करूनच घेतलं मी, कारण तसं तर त्यांनी बोलवलं होतं 1:30 वाजता. माझं काम करायला घेतलं का सारखं कोणी ना कोणी यायचं त्यांच्याकडं. आणि मेन हे सगळं जे काम होतं ना, पेमेंटचं प्रोसेसिंग लास्टचं, हे सगळं त्यांच्याकडं होतं, म्हणून बरीच त्यांच्याकडे गर्दी असते. पण त्यांनी वेळेत वेळ काढून आज पटकन माझं काम करून दिलं. तर संध्याकाळपर्यंत माझं पेमेंट क्लिअर होईल अशी अपेक्षा आहे, कारण मी सगळं काम करून घेतलं आहे बसून आता. तर चला बघूयात. चला आता आलो आहे घरी, खूप भूक लागली आता. मम्मीने केलं आहे वरण चकुल्या. हा बघा अडॉन, शाळा झाली नाही का लगेच इकडं याचा TV लागतो. TV हे बघा, मस्ती लागते, TV लागत, असं लागत मस्त. काय डस्ट आहे का? पिनकोड आलू. डस्ट आहे बाप्पा, ते बिटाकडे करू ना. डस्ट आली पाहो, डस्ट डस्ट. तर आता ही डस्टची गाडी आली आहे, आपल्याला त्या बिटाचं प्रोडक्शन चालू करायचं आहे ना, तिथं करतील आता खाली. आहेत तिकडे सप्पी काका ते करतील खाली. मी जेवून घेतो, लय भूक लागली. वैसे कुछ बने हैं वरण चकुलिया, तो चलो इसको करते हैं पस्त. तो अभी मांझा भी बनाने का है. प्रेम और हरि काका गए हैं गांव में, तो वो आने के बाद अपन मांझा बनाने को चालू कर देंगे. आणि प्रेम आता आले चरस. आणि काय आणलं तुम्ही? रंग. गांजा नाही हो, रंग. तर हे बघा आता असं काही इथं चूल पेटवायची आहे, याच्यात ते सगळं गरम होईल मिश्रण, कलर आणि चरसचं. हा बघा असा असतो चरस. काय आहे मला तर याच्यासारखंच दिसतंय बरं का. डिंक आहे का? हे बघा मांजा बनवायला कोण कोण आलेलं आपल्याकडे. समू, ही चिल्लर पार्टी, लाडू पण आलेला आहे. काका या ठिकाणी आता चरसचे तुकडे करून टाकतं याच्यात. हे पूर्ण विरघळतं काका याच्यात. घट्ट करायचं ना. कुठे पाहून झालं बरं का आज. खूप बिल झालं आज तुमच्या टीव्हीचं. शॉर्ट्स बघतोय, शॉर्ट्स. मम्मीने पाहून देत ना घरी. फक्त 5 मिनिटं ना, इकडे 5 तास पाहायला भेटतं ना. हा मस्त कलर शिजलेला आहे. विवेक आलेला आहे इथं, सिद्धू आलेला आहे. काय सिद्धू, या सगळ्या तुझ्या आहे का? या 2 तुझ्या आहे, या 2 आपल्या आहे ना. कुठे गेला मग चिंबा? कुठे गेला चिंबा? तो खायला मागत होता का? तो खायला मागत होतो इकडं, बिस्किट मागत होता. आता सगळी अशी लाईन लावली आहे. मांजा, कलर, काच, परत काच, आणि मग इकडं चक्री. तुम्ही तो गुटखा धोका पाहिले, हू करू राहिले. हा तसा तिकडे तिथे गुटखा थुकेलाच असेल. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. कलर लागू राहिला. लय पिक्का आला, लय पिक्का आला. नाही कलर लाईट दिसणार. तरी 3 टाकले. का सांडू राहिली बरं एक साईड. त्याचं काम चालू झालेलं आहे. ती हा टच करून ठेवायची ती. हा बस असं पुढं माग घेत चालायचं.
आला रे आला कलर आला फेंट आला फेंट आला ना सुट्टी ढिली सोडायची का चमच्याच्या होलमध्ये घातलं का दोरा? थोडी ढिल्लीच राहू दे म्हणजे ना काच बी लागत तर आता थोडी गडबड झाली होती, कलर नीट बनलेलाच नाहीये. चौकड घालतो आता तर हे परत पेटवलंय आता. हो परत 2-5 मिनिटं कलर टाकून आपण याला उकळून देऊ. तर हे बघा असं काही मांजा बनवायचं काम चालू आहे. आता मी शफी काकाच्या जागी बसलेलो होतो, तिथून उठलो, ट्रायपॉड लावली मी आता इथं. आणि शफी काका किरणच्या जागी होते आणि पहिले किरणच्या जागी होता प्रेम. ते हे सगळं इंटरचेंज करून 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 आम्ही बनवतोय. आणि सिद्धू केव्हाचा ते चरस धरून बसलेला आहे. तर असा काही ताण असतो हा सगळा, डेंजरस एकदम. सोपं नाही मित्रांनो मांजा बनवणं, पण यावेळेस ठरवलं नो नायलन नो नायलन, नो व्हायलन्स नो व्हायलन्स, म्हणून आपण बनवतोय काचेचा मांजा. तर हे बघा आता मी तिथून उठलोय. थांब रे थांब. मग कोण आहे तू? भाऊ घेऊ मग जंगलाला बसवलं आता इकडे. ओढू का हे बघा असं काही ऑरेंज कलर आहे हा. मस्त. यावेळेस लय पतंगी कटतील आपल्या आपल्या दरवेळेस नायलॉनवर केली हवा बर का आपण, पण आता आपली हवा टाईट होईल. अरे नायलन नाही का कोणाकडे नायलॉन असलं बी नाही तर या दोऱ्यावर वडता आला पाहिजे. काही एवढं आवड ओढू का आवड चालतात प्रत्येक वेळेस बात करायची से तू यावेळेस येशील ना? वर घे हा येईल झाल्यावर का बरं येतो रे भाई तू? अरे बाप रे अरे मग आकडतो का तू? काय मला जीवर आले आकडायच, तू आकडतो का? माझं कोण आकडल माझं कोण आकडल तुझा आकड. हा घे उद्या रिकामा करून घे काय ओके मग तेच पाहिजे होतं मला. उद्या घेतो आकडून मी. कुठली कुठली ही काय भैया देतो का थोडी कुठून? दोन बाटल्या कुठून देतो? एक बंडल होऊन जाईल आई त्याच्यात काच आहे बाई, इथे एक काच. चला आता झालंय एक बंडल करून, तर चाललोय गावात थोडा चहा कटिंग घ्यायला. एवढं आवाज द्या तर नाही का तुम्हाला? मागशी मी कधी आलो तेव्हा प्रेमला सांगितले पाणी नाही. तेव्हा आला, परत गावात गेला, परत कलर आणलं. ज्या कलरचा काही फायदाच झाला नाही आम्हाला. फायदा काय झाला तुम्ही वापरणे लागलं तर काय करणार? तोपर्यंत अर्धा बंडल झाला होता तू घरी येऊस्तोवर. तर इथं आता आम्ही आलो व्यवस्थित चहा प्यायला. तर असंच आवरल्यावर ते बोलले चला चहा प्यायला, तर म्हटलं थोडं कटिंग मारून घेऊ आणि मग घरी जाऊन एडिटिंग. थोडंसं आता ऑफिस वर्क पण करायचं आहे, सगळं हिशोब ओढायचं आहे, ते पण काम बाकी आहे. तर गेल्यावर ते करून मग एडिटिंग खूप वेळ लागून जातो, सगळ्याला 2 तास लागून जातो. तर हे शेंगदाणे घेतले, थोडंसं खाऊन घेतो कारण मी संध्याकाळी आज काहीच खाल्लं नाही. थोडंसं काहीतरी लागतं डायटिंगच्या वेळेस. तर चहा आलाय मस्त गुळाचा. चला हे बघा मस्तपैकी. देखो चाय के साथ शेंगदाणे, वियर्ड कॉम्बिनेशन. कुठं नाही पण वियर्ड ही लग रहा है. पिना आता लवकर. हा. हेल हेल काय हेवन? मत करू. तर हे बघा दुपारी आम्ही आलो होतो इथं पतंगी घ्यायला, पण इथं तेव्हा शिल्लक नव्हतं. तर आता त्यांनी बनवून ठेवल्या, तर त्या घेतलंय. तर चला बरं झालं, हे पण एक काम झालं, कारण भेटतच नाही कुठं. अर्धीच्या घेतल्या आम्ही, पण हे 1.25 आणि पाऊणच्या आहे मोठ्या. तर आता स्टॉक झाला आहे आमचा पूर्ण, पण आम्हाला पाऊणच्या अजून 30 एक लागतील. तर बघूया, दादा देणार आहे अजून 2-3 दिवसात बनवून. तर परत एक चक्कर मारू. चला आता. चला मित्रांनो, आता आलेलो आहे मस्त घरी. तर पतंगी पण घेतल्या, तर आता थोड्याशाच बाकी घ्यायच्या, म्हणजे त्याची गरज शक्यतो आम्हाला शेवटच्या दिवशी ना कमी पडतं. म्हणून अजून 25-30 पाऊण पाहिजे. तर ते बघू आपण उद्या परवा ते घेऊन येऊ. तर 2-3 दिवस तर आम्हाला मांजाच बनवायला जाणार आहे. तर अशा रीतीने सगळे कामं झालेले आहेत. ते मशीनची वायर फिटिंग झालेली आहे, फक्त त्याचं आता टेस्टिंग घ्यायची आहे आम्हाला. ती काय आज जमली नाही. इकडं तिकडं सगळ्यांचे काही ना काही कामं चालूच होते, पण ते काही जमलं नाही. तर ते आपण उद्या करू. सो उद्या पण भरपूर सारे कामं लाईंड अप आहे.
बघूयात कसं काय होतं, कसा वेळ भेटतो तसं आपण लवकरात लवकर ते मशीन चालू करूयात. आणि आता मम्मी मस्तपैकी मेथीची भाजी निसतीये आणि खायला अजून तुला हाँ नहीं मी नहीं जाऊंगा नहीं, जेवण तो मैं कुछ खाऊंगा नहीं. मैंने अभी शेंगदाने खा लिए ना, उसमें थोड़ा सा भर गया, लेकिन फिर भी ना ये दुखता है. शाम को ना प्रॉपर कुछ खाना पड़ेगा, मेरा ध्यान ही नहीं जा रहा है. कुछ खाना पड़ेगा मेरे को. काय दुखतं ये सिर दुखता है ऐसा, टाइम आज इधर उधर हो गया ना खाने का, हर बार ऐसा होता है. वही ना, वो गैप ज़्यादा हो जाता है ना खाने का. डाइटिंग जब करते हो ना तब टाइम पे खाना बहुत ज़रूरी रहता है. अगर ये सब होता ही चलता ही रहता है तो चलो ठीक है, कोई बात नहीं. मेरा ये व्लॉग देखने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद. आज के व्लॉग को करते यहीं पर एंड. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. मिलते हैं कल.